नमस्कार 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 मंडळी, फॅमिली ड्रामा आणि झी5 च्या या ब्लॉकबस्टर एपिसोड मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर या संगीता सगळ्यांनी इथं दिगाणा घालायचा आहे। मी तर म्हणतो हे स्टेज तोडून टाकायचं आहे। प्रेक्षक हो, चला तर मग मध्यंतरीच्या काळात आपल्या सुपरहिट मालिकांमध्ये काय काय घडले आणि जे तुम्ही मिस केलंय त्यावर एक धावती नजर टाकूया। मंडळी, नवरी मिळे हिटलरला या मालिकेत बरीच नाट्यमय वळणं आली आहेत। कंपनीत झालेल्या फ्रॉडच्या पार्श्वभूमीवर एजे आपल्या ऑफिस स्टाफची चांगलीच खरडपट्टी काढतो। तुम्हा सगळ्यांना मी फॅमिली मेंबर सारखं मानलंय, ट्रस्ट केलं, आणि तरी हे सगळं झालंय। रिअली डिसअपॉइंटिंग। तुम्ही काही सांगितलं नाही तरी ज्यांनी कोणी हे केलंय त्याचा मी शोध लावणारच। त्याला मी माझ्या पद्धतीने शिक्षा नक्कीच देणार। लीला ही प्रमोद आणि विराजची व्यवस्थितपणे कान उघडणी करते। मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती। मला मान्य आहे तुम्हाला एजंटचे नियम आवडत नाहीत, काही गोष्टी पटत नाहीत त्यांच्या, पण म्हणून असं काहीतरी कराल असं खरंच कधीच वाटलं नव्हतं मला। एक मिनिट लीला, तू कशाबद्दल बोलतेस? आम्हाला काहीच कळत नाहीये, प्लीज बी प्रिसाइज। कंपनीत फ्रॉड झालाय। हा फ्रॉड तुमच्याच सह्यांमुळे झालाय। तुम्ही इथेच थांबा, मला आधी एजंटशी बोलू दे। एजे इन माय कॅबिन राइट नाउ। संतापलेला एजे प्रमोद आणि विराजला थेट जाब विचारतो। लीला ऍक्शनचा पवित्रा घेतलेल्या एजेला काही गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करते। हाऊ डेअर यू डू दिस? एवढे वर्ष तुम्ही या कंपनीत काम करताय आणि तुम्ही एवढा मोठा फ्रॉड? लाज दे वाटली तुम्हाला हे करताना? दिस इज रिअली नॉट डन। ह्याच्यावर मला ऍक्शन घ्यावीच लागणार आहे आता। थांबा एजे, तुम्ही आता त्यांच्या अगेन्स्ट ऍक्शन घेऊ शकत नाही। व्हॉट? प्रमोद सर आणि विराज सरांवर झालेला आरोप अजूनही सिद्ध झालेला नाही, आणि मी आता या कंपनीची क्वालिटी अशुरन्स मॅनेजर आहे। त्यामुळे मला आधी सगळ्याचं नीट इन्व्हेस्टिगेशन करू दे, आणि मग जर काही सिद्ध झालं तर मग तुम्ही ऍक्शन घ्या। प्रमोद आणि विराज लीला समोर आपली बाजू मांडू लागतात। लीला, मात्र लीला त्यांच्याशी जरा स्पष्टच बोलते। थँक्यू सो मच। आज तू होतीस म्हणून आम्ही वाचलो। मी काही कोणाला वाचवलं वगैरे नाही। ह्या सगळ्यात ज्याची चूक आहे त्याला शिक्षा होणारच। ह्या प्रकरणात तुमची अजिबातच चूक नाहीये असं नाहीये। लीला, पण हा जो फ्रॉड आहे ना, फ्रॉड ज्या इनव्हॉइसमुळे झालाय ना त्यावर तुमच्याच सह्या होत्या। आपल्या सह्यांचा असा गैरवापर केला जाऊ शकतो एवढी साधी गोष्ट लक्षात आली नाही का तुमच्या? अगं पण बाबांची कंपनी सोडून आम्हाला 2 महिने झालेत, मग ह्याच्याशी आमचा काय संबंध? आता बाबांनी नंतर काही चेक केलं नाही, आता यातही आमची चूक आहे का? हा फ्रॉड कुणी केला असेल ह्याचा खरं तर अंदाज आहे मला। मला फक्त त्या व्यक्तीविरोधात पुरावे गोळा करायचे आहेत आणि त्याला एजंट समोर उभं करायचं। प्रेक्षक, तुमची अत्यंत लाडकी मालिका सावळ्याची जणू सावली यातील प्रत्येक चढ उतार जाणून घेणं खूप महत्वाचं आहे। दुःखी कष्टी सावलीला भैरवीचे शब्द आठवतात। हे बघ सावली, शेवटी तुझ्यावर तुझ्या या कुटुंबाची जबाबदारी आहेच। तारासाठी गाणं सोडायचं नाही, तुला गावच लागेल। ओके, डोक्याची छान मालिश करून देते। बस इथे। त्यानंतर अप्पूच्या प्रश्नामुळे तिला सारंगचे कटू शब्दही आठवतात। ओके, ते सारंग साहेब कसे आहेत ग? नाही म्हणजे दिसायला बी एकदम भारी दिसतात, रुबाबदार। ते तुझ्या बरोबर कसे वागतात? आपलं जे लग्न झालं ना त्याला लग्न नाही म्हणत, तो एक अपघात होता, आणि आपल्या लग्नात माझ्या मनात अस्मी होती, तू नव्हतीस। आणि
तुझ्यात आणि माझ्यात कुठलंच नातं नाही आणि कधीच नसणार. अगं बोल. भावनांच्या कल्लोळात सापडलेली सावली तुटक उत्तरांचा आधार घेते. छान आहेत ते, समजा छान आहे, अगदी स्वप्नासारखं. मात्र अप्पूच्या पुढच्या प्रश्नाने तिला ऐश्वर्याच्या जहाल शब्दांची आठवण होते. ओके, पण त्या दिवशी त्यांच्या घराचं डेंजरस वातावरण होतं बघ. मी तर लय घाबरलो होतो त्या ऐश्वर्या मॅडमला. त्या सरळ वागतात ना ग तुझ्यासोबत? तू तुझ्या घरी चालली आहेस ना? मग आता तिकडेच राहायचं आणि पुन्हा इकडे यायचा विचार करायचा नाही. अगं बोल की. ये वर बस. स्वतःला सावरत सावली अप्पू समोर ऐश्वर्याची एक सुंदर प्रतिमा उभी करते. तुला फणस माहितीये ना कसा असतो? तो कसा बाहेरून टोकेरी आणि आतून त्याचं घर गोड असतो. ऐश्वर्या मॅडमचा स्वभाव पण अगदी तसाच आहे. त्या बाहेरून वाटत असतील काटेरी, पण त्यांचं मन फणसाच्या घरासारखं गोड आहे. त्या अशा वाटतात फटकळ. तसं काही बी नाही बघ, त्या खूप चांगल्या आहेत. दिल थांब के बैठिए. आता येते आपल्या घरातलं बेस्ट रोमॅन्टिक कपल जे स्टेजवर आग लावणार आहे. हा तर स्वागत करूया त्या जबरदस्त जोडीचं, म्हणजेच आपल्या दादाचं आणि वहिनींचं. रसिक हो, महाराष्ट्र ज्या मालिकेवर भरभरून प्रेम करतोय त्या लाखात एक आमचा दादा मध्ये नुकतेच मोठे चढ उतार येऊन गेले. सूर्याच्या घरी मंगल कार्याची धामधूम सुरू असते. इतक्यात पंटर पिंट्याला शोधत पोलीस येतात. थांबा, बंद करा हे सगळं. त्यांना बघता क्षणी समीर अर्थात पिंट्या लपून बसतो. या प्रसंगामुळे सगळेच चक्रावतात. अहो साहेब, इकडे कुठं? पंटर पिंट्या नावाचा अट्टल चोर इथे लपलाय असं आम्हाला समजलंय. साहेब, अहो इथं कशाला कोण चोर येईल? ते आम्ही बघतो. हे आधी कोण आहे तिथं बसलेला? उठ उठ, उभा राहा. पंटर पिंट्या. पाताळ यंत्री जालिंदर आपल्या पॉवरचा वापर करून पोलीस अधिकाऱ्याला मॅनेज करतो. पवार साहेब, पवार साहेब, तुमचं काहीतरी गैरसमज होते. आपण जरा बाहेर जाऊया. काय इथं मंगल कार्यक्रम सुरू आहे, आपण बाहेर जाऊन बोलूया. या या या. या. काय पवार साहेब, यायच्या आधी कळवायचं तरी आम्हाला. इतक्या चांगल्या दिवशी आलात तुम्ही. चांगला सागर संगीत पाहुणचार केला असता ना तुमचा. काय अहो पण आम्ही फिरायला नाही आलोय. आम्हाला काय कळत नाही म्हणतात काय? येईल 4 दिवसात पिंट्या. आता तो आमच्या कामात जरा अडकलेला आहे. पाठवतो 4 दिवसात. पण कायद्याच्या. पवार साहेब, गाव आमचं, कायदा आमचा, वकील बी आमचे, न्यायाधीश बी आमचेच. डॅडी, हे नक्की कोणाला शोधायला आले? जालिंदर गोंधळात सापडलेल्या सूर्या तुळजाशी खोटं बोलून वेळ मारून नेतो. यात त्याला पोलीस अधिकाऱ्याचीही साथ मिळते. गैरसमज, निव्वळ गैरसमज. झालं कसं, आपल्या गावातले लोक आपल्या समीर साहेबांबद्दल बोलत होते. यांना कळलं गावात कोणतरी नवीन माणूस आलाय आणि हे त्या चोराला शोधत होते. कोणतो पंटर चिंटू कोणतो. पण त्यांचा गैरसमज आम्ही दूर केलाय. पण ते समीरला पंटर पिंट्या. समीर, समीर निकम हेच नाव आहे त्याच. बरोबर बोलतोय का आम्ही? होय होय.
माफ करा, माझ्यामुळे तुमच्या कार्यात जरा व्यत्यय आला. चला येतो जालिंदर साहेब. या या, पुढच्या वेळी सांगून या. पण तुळजाला यात काहीतरी काळं बेरं असल्याचा संशय येतो. सगळे असे पांगले जस काही रेडच पडली. समीरच्या बोलण्याने तुळजाचा संशय आणखीनच बळावतो. रेड का पडेल? नाही म्हणजे सगळे गोंधळून गेले ना, म्हणून तसं म्हणालो. इथे कशाला रेड पडेल नाही का? कोण कुठला पंटर पिंट्या तो कशाला इथे येईल नाही का? दाजी, ते तुम्हीच तर नाही ना? अहो नाही नाही नाही, अहो मी कसा असेल, माझा काय संबंध? त्यानंतर जालिंदर समीरला आपल्या स्टाईलने जुनावतो. समीर साहेब, आता तुमची गावातली फोटोग्राफी जरा आवडती घ्या, नाही तर गावातले लोक रोज पोलीस पाठवतील. नाही नाही नाही, आता नाही करणार. घरातच आता एवढं सौंदर्य असल्यावर मी कशाला जुनं बाहेर फोटो काढायला. या सगळ्या घडामोडीत तुळजाला जालिंदरच्या हेतूबद्दल दाट शंका येऊ लागते. नक्की पोलीस कोणाला शोधत आले होते? डॅडी बाजूला जाऊन काय बोलले त्यांच्याशी? नक्की काय सुरू आहे यांचं? ही कुठली नवी खेळी तर नसेल ना त्यांची? आणि जाता जाता मंडळी, 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेविषयी रुपाली केतकीच्या प्रतिबिंबाला नेत्राकडून मिळालेली माहिती सांगण्यास सांगते. बोल पटकन, काय माहिती मिळाली? 1 मिनिट शिल्लक आहे, सांग. नेत्रा म्हणाली विरोचकाचा अंत त्या अस्थि कट्यारीनेच होणार आहे. जोपर्यंत तिच्या पोटात बाळ आहे तोपर्यंत विरोचकाचा अंत होऊ शकत नाही. पण ज्या क्षणाला बाळ जन्माला येईल त्या क्षणाला ती विरोचकाचा वध करणार आहे आणि त्यासाठी 7 महिने थांबावं लागेल. म्हणून नेत्रा अजून शांत आहे. रुपाली माहितीचं विश्लेषण करते आणि ती एका ठोस निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचते. म्हणजे पुढचे 7 महिने नेत्राचे हात दगडाखाली असणार. ती या विरोचकाला मारू शकत नाही. म्हणजे नेत्राचं बाळ शत्रू नाही, मित्र. किमान पुढचे 7 महिने. त्याच दरम्यान इंद्राणी भिंगामार्फत कट्याळ न्याहाळत असते तेव्हा नेत्रा तिथे येते. नेत्रा असेल, मी बघतो. कोण आहे? साहेब मी. काय झालं? हा, ते पटकन. आता कट्यार का काढली आणि भिंग? काही घडलंय का? काही घडलं नाहीये. अजून 7 महिने थांबायचं आहे आपल्याला. आणि आपण काहीच प्रयत्न केले नाही असं नको व्हायला. काहीतरी प्रयत्न करावे लागतील. म्हणून बघत होते काही सापडतंय का. मग काही सापडलं का? नाही अजून. तू एकदा ट्राय करून बघ ना. नेत्रा भिंग हातात घेत कट्यार न्याहाळू लागते आणि त्यावर भाष्य करते. बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत. अजून हे कळत नाही की विरोचकाला खरंच कुठली शक्ती मिळाली आहे का, आणि जर मिळाली असेल तर नक्की कोणती शक्ती मिळाली ते कळत नाहीये. लवकरात लवकर हे कळायला हवं. इतक्यात दार ठोठावलं जातं. प्रेक्षक हो, ही फक्त एक झलक झाली. या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी आताच झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व मालिका कधीही कुठेही
तेही एकदम फ्री फक्त झी5 वर. कारण झी5 टीव्ही आहे आपला टीव्ही.